नमस्कार मित्रांनो, मी अभिलाषा मुळे छापा काटा या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। आज आपण बोलणार आहोत महायुती सरकारमधील अंतर्गत वाद आणि त्यामुळे चर्चेत आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याबद्दल। हा वाद कसा निर्माण झाला, त्यामागची कारणं काय आणि याचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात, चला सविस्तर जाणून घेऊया। महाराष्ट्रात सध्या महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खूप गाजत आहे। ही योजना महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू झाली आणि लाखो महिलांनी याचा लाभही घेतला। पण आता हीच योजना सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे। का? कारण या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 3000 कोटींचा निधी वळवण्यात आला आहे। यावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। ते म्हणाले, सामाजिक न्याय विभागाचा निधी कायदेशीरपणे दुसऱ्या योजनेसाठी वापरता येत नाही आणि त्यात कपातही करता येत नाही। पण अर्थ खात्याकडून जास्तच डोकं चालवलं जात आहे। जर सरकारला आमच्या खात्याची गरजच वाटत नसेल तर ते खातेच बंद करा। शिरसाट यांच्या या खरमरीत विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। पण हा वाद इथेच थांबला नाही। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिरसाट यांना चांगलेच खडेबोल सुनावले। ते म्हणाले, शिरसाट माझे चांगले मित्र आहेत, पण ते नौखे मंत्री आहेत। निधी वळवण्याचा निर्णय झाला तेव्हाच त्यांनी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी होती। अजितदादा कशातून पैसे आणणार नाहीत आणि हे पैसे त्यांनी घरीही नेले नाहीत। निधीची ओढाताण होणं स्वाभाविक आहे। सरकार सगळीच आश्वासनं पूर्ण करत आहे। शिरसाट यांनी विचारपूर्वक बोलावं। मुश्रीफ यांच्या या प्रत्युत्तराने महायुतीत अंतर्गत तणाव पुन्हा चव्हाट्यावर आलेला आहे। खरं तर हा वाद नवीन नाही। 2022 मध्ये महाविकास आघाडीच्या काळात अजित पवार अर्थमंत्री असताना शिवसेनेच्या नेत्यांनी आम्हाला निधी मिळत नाही असा आरोप करत एकनाथ शिंदेंसह बंड केलं होतं। त्यानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले, पण नंतर अजित पवार यांनीही राष्ट्रवादीत बंड करून महायुतीत प्रवेश केला आणि पुन्हा अर्थमंत्रीपद मिळवलं। आता शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद गेल्यावर शिवसेनेचे नेते पुन्हा अजित पवारांवर टीका करत आहेत। यामुळे काही गंभीर प्रश्न निर्माण होतात। सामाजिक न्याय आणि आदिवासी विकासासारख्या महत्त्वाच्या खात्यांचा निधी वळवून सरकार लोकप्रिय योजनांना प्राधान्य देत आहे का? यामुळे सामाजिक न्यायाच्या योजना प्रभावित होणार का? आणि महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील तणाव आणखी वाढणार का? पुढील काळात या वादाचे राजकीय पडसाद काय असतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महायुती सरकारमधील हा वाद आणि लाडकी बहीण योजना याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि छापा काटा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।